म्हणजे माझं नाव वाण्या दवल्या वडवी आणि मी राहणारा वेलीचा आहे. आणि माझं जीवनातलं काय काय काम केलं आहे ते मी सांगून दाखवतो आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो. आणि माझं सुरुवाती म्हणजे मी काय काय कामे केले आहे ते पण सांगून दाखवतो. तर या भागाचं ज्या पिरियडला भक्ती मेळावा घेतला तेव्हा माझे दिलवरसिंग दादाचं बरोबर माझे ओळख परिसर झाले. ते एकदम एक टाइम खायचे एक टाइम नाही खायचे अशी परिस्थिती ती ओळख झालेली होती. आणि सुरुवातीला माझ्या वडिलांचं खूप नाजूक परिस्थिती होती. आणि नाजूक परिस्थिती असताना एक टाइम खायला मिळायचे एक टाइम नाही मिळायचे अशी परिस्थिती होती. तर आम्हाला खायला शेतातलं काम करायला जायला मी आलं पेबडं कांदे कुवे मोघव हेगव आणि उखीने हेमदे आणि मेक चिरीवाटा आणि हे खायला आम्हाला मिळालं. आणि एक टाइम जेवण म्हणजे ते हातमजुरी केलं त्याच्यातून म्हणजे आम्ही खायचं अशी परिस्थिती होती. मी दुसऱ्यांकडे सालदार राहायचं. सालदार राहून बी म्हणजे कामं 2 भाकऱ्या द्यायच्या तर 1 भाकरी आई वडिलांना द्यायचे 1 भाकरी मी स्वतः खायचं असा दिवस मी काढलेला आहे. आणि ते काढत असताना मी जर काम केलेलं आहे ते आपलं धोंदा केला कांदाचा धोंदा केला बटाट्याचा धोंदा केला भांगार रेड्याचा धोंदा केला आणि बकरीचा धंदा केला कोंबड्याचा धंदा केला. आणि दारूचा हड्डे चालवताना मला असं की 2 खोके डोक्यावर उचलायचं आणि 1 खोकं खांद्यावर बांधायचं 32 बाटल्या म्हणजे हा वाण्याविहीर होऊन म्हणजे इथे घेऊन यायचं. खूप बिकट परिस्थितीतून दिवस काढलेला आहे मी. आणि एका सोंगाड्याच्या पार्टी माझे आलेले होते तिथे विकण्यासाठी मी म्हणजे गेला होता. पोलीस डिपार्टमेंट आले तर माझं मागे मागे फिरायचं. म्हणजे वरती नजर टाकायचा निघतं बाटल्या चमके हेठा नजर टाकायचा निघतं वाणे चमके असं गाणं माझे सोंगाड्या पार्टींना 1 बाटली विकली आणि त्याच्या पैसे 20 रुपयानं गाणं काढून द्यायला लावलं. आणि रात्री घरात येऊन झोपून गेलं. आणि असे धंदे चालवताना माझं ज्या वेळेस ओळख परिसर झाली दिलवरसिंग दादा होते आणि हुका काका होते लाखा मराठे होते आणि मधु लोहार होते आणि काथावन्ना होते दौलतसिंग दादा होते. म्हणजे यांच्याबरोबर म्हणजे माझं सुरुवातीला ओळख झाल्यानंतर मग एक कार्यक्रम म्हणजे वेलीला घेतला. वेली घेतल्यानंतर मग गोमा वाहवा होता रूपसिंग वाहवा होता आणि इथे उग्राण्या डाया होता शिवा डाया होता. हे माझ्या सगळं म्हणजे आमचं एकत्र म्हणजे राहून म्हणजे वेलीचं होमादातक्या होते होमादादा होते आणि इतकं भारी माझे होते की मोठा भाऊ आणि माझा मोठा भाऊ म्हणजे राजसिंग दवल्या ओडवी हे म्हणजे शाळेत शिकत असताना त्यांनी जर मला अनुभव म्हणजे दिला आणि मार्गदर्शन केलं. राजकारणचं कसं खेळायचं आणि शेतात काम कसं करायचं सगळं मला शिकवलं. शिकवल्यानंतर माझे कामं करायचं सुरुवात झाली. माझ्या मोठ्या भावाने त्यांनी म्हणजे त्याच्याबरोबर म्हणजे घेऊन जाऊन आणि कामं केलं. 1 भाकरी म्हणजे अर्धी भाकरी म्हणजे 2 भाऊ वाटून खायचं. आम्हाला आजपर्यंत माझं तुझं हे ते आमचं मनात काहीच ठरलं नाही आणि विचार बी नाही. आणि इतकं हे असतं माझ्या बोहेड्या होत्या इतकं भारी होतं म्हणजे जेवढं वडिलाचं कर्ज होतं तो फिट केल्यानंतर मग जसं मोठ्या भावाने सांगितल्याप्रमाणे मी आजपर्यंत काम करत गेलं. आणि काम करत असताना हे माझं जर्मनसिंग वासावी साहेब होते जयवंत पाडवी होते आणि प्रत्येक डिपार्टमेंटचं जे अधिकारी होते त्या अधिकारीचं बरोबर संपर्क वाढलं. ते पण दिलवरसिंग दादाचं मुळे वाढलं आणि ओळख परिसर झाले. माणिकराव दादा आणि सुरभसिंग नाईक आणि हे दिलवरसिंग दादा शालिनीताई बोरसे आणि कांतीलाल टाट्या कुंवरसिंग फुलजी नानूमाळी आणि लखनजी बोतवाल म्हणजे हे BJP मध्ये असताना आमचं ओळख परिचय झाले.
आणि ज्या वेळेस माझे सुरुवातीला अर्जुनसिंग फिरसिंगने माझे त्यांनी आमदार म्हणून राहिलेले होते, त्या पिरियडला दिलवर सिंग दादा निवडून आल्यानंतर जे रस्त्याचं बजेटमध्ये आलेले रस्त्याचं जयकमसिंग पाडवी हे म्हणजे पंचायत समिती सदस्य होते, ते रस्ते जितके अक्कलकुवा तालुक्यामधलं जे रस्ते म्हणजे मेन आहे ते रस्त्याच्या कामाचं सुरुवात करताना बजेटमध्ये आले, एस्टिमेट केलं, वर्क ऑर्डर केलं, प्रत्यक्ष म्हणजे कामाचं सुरुवात केली रोजगार हमीची. तेव्हा 14 रुपये 30 पैसे होते रोज आणि उधळं वेगळं पण रोजंदारी वेगळं होतं. म्हणजे त्या प्रकारचं काम करत आलं असताना म्हणजे जितके रस्ते आहे हे मातीचं खोदकाम केल्यानंतर मग त्याच्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजे निघाले, त्याच्यात रोजगार हमी निघाले आणि वन विभाग निघाला, लगेच RPF म्हणजे म्हणतात ते RPFचं म्हणजे रस्त्याचं डिपार्टमेंट निघाला, अनेक प्रकारचं डिपार्टमेंट म्हणजे त्याच्यात म्हणजे संपर्क आलं आणि रस्त्याचं काम जोरात सुरुवात केलं. त्याच्यानंतर पद्माकर ओडवी आमदार होते. या पिरियडला एका दिवसामध्ये 7 रस्ते उद्घाटन केले होते, तेव्हा काँग्रेसमध्ये होते. आणि त्याच्या केशी पाडवीचं संपर्क याच्यात आलं, म्हणजे एकमेकाचं असं अधिक पदाधिकाऱ्यांचं संपर्कात आल्यानंतर मी स्वतः सरपंच झालं. सरपंचानंतर मग माझ्या सोसायटीचं चेअरमन झालं. सोसायटीचं चेअरमन राहिल्यानंतर मी पंचायत समितीत सदस्य झालं आणि जिल्हा परिषदमध्ये मला पराभूतचं वेळ आली, तेव्हा म्हणजे मी कामं चांगलं केलं, पण मी एकटा उभं राहिला आणि गोणमध्ये माझे कॅन्डिडेट उभे राहिले नाही, त्यामुळे मला एकट्याचा प्रसंग आला. नंतर बी म्हणजे उभं राहिल्यानंतर मला 75 मताने 175 किंवा 75 मताने मी पराभूत झालं. मग तरी म्हणजे माझं हिंमत हरवली नाही, माझी हिंमत आज बी उभारी आहे आणि काम केल्याशिवाय मी सोडत नाही. आमदारकीमध्ये म्हणजे जेव्हा राजकारणमध्ये आल्यानंतर ज्या आमदाराचं कारकिर्दमध्येच म्हणजे आजपर्यंत काम करत आलं आणि जितके समाजाचं कामं होते, रस्ते असतील, वस्ती शाळा असेल, अंगणवाड्या असेल, दवाखाने असेल, शाळा असेल, शासकीय आश्रम शाळाचं असेल उद्घाटन करत म्हणजे दादांबरोबर म्हणजे आणि माणिकराव दादा असेल, सुरजसिंग नाईक असेल आणि रूपसिंग पराडके असेल आणि इकडनं आपलं हे गोमा वाहवा असेल, रूपसिंग दादा असेल, म्हणजे स्थायिक पातळीवरचं जे माझं वडीलधारे होते त्यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या आणि कामाचं जोरात सुरुवात केलं आणि ते काम आज बी लोकांसमोर दिसतं आहे. जे काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं कागदपत्रे पूर्तता करून म्हणजे पूर्ण करून म्हणजे त्याच्या कामं झालेले आहे ते देणगे आज बी दिसत आहे. आणि इतकं कामाचं जोरात सुरुवात करत असताना काही ठिकाणी मला अडचण खूप मोठी आली आणि अडचण येताना मला माझे इकडनं काही असतं राजकारणामध्ये चालू असतं, चांगलं बी असतं, वाईट बी असतं, सगळ्या प्रकारचं असतं, पण म्हणजे ते हिंमत हरवले नाही, हिंमत वाढवण्याचं काम केलं. आणि माझं येणारा म्हणजे वर्ष आणि येणारा दिवस चांगला जावं आणि इतकं भारी म्हणजे एक सांगू शकतं की माझे सगळ्या समाजाचा आशीर्वाद आणि एकच शब्द शेवटी माझे सांगतं की म्हणजे मला या मुंबईच्या राजधानीच्या राज्यामध्ये हे मला पाहायला प्रसंग मिळालं, दिल्ली राज्यामध्ये पाहायला मिळालं, लगेच म्हणजे गुजरातचं गांधीनगर राजधानी म्हणजे तिकडनं जे मला पाहायला मिळालं, जोधपूरचं राजधानी जोधपूर त्या गावात माझे जितकं शहरात फिरता आलं त्याच्यात मला पाहायला मिळालं. शेवट टोकाचं जैसलमेरपर्यंत रामदेवजी जैसलमेरपर्यंत गेला, हे बी परमेश्वराचं वडीलधाऱ्याचा आशीर्वादाने पाहायला मिळालं. आणि
योग इकडनं बघायला गेलं तर कर्नाटकमध्ये आता गांधी सैन्य आहे त्या राज्यामधलं जितकं म्हणजे मला फिरायला संधी मिळाली आणि भोपाळ राज्यामध्ये म्हणजे मला जितकं फिरता आलं तितकं पाहायला मिळालं. आणि जशीकरांनी जसं म्हणजे ते म्हणजे युद्ध करायचं ते माझं देवत होते. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन मला असं विचार करायचं की खूप चांगलं म्हणजे जे राजकारणचं यश मिळालं म्हणजे चांगलं. पण मला आज सगळ्या ठिकाणी फिरत असताना या राज्यामध्ये 36 जिल्हे 36 हे बी असेल पण मला 6 राज्य का 5 राज्यामध्ये माझं हे आहे पाहायला म्हणजे तितकं 25% फिरता आला किंवा 10% फिरता आला. पण मी माझे फिरायला मला संधी मिळाली. हे कोणामुळे मिळाली? हे वडीलधारे आणि विद्यार्थी मार्गदर्शन त्यांनी समाजाने माझे दिलं आणि समाजाचा आशीर्वादाने मला कमी शिक्षण राहून म्हणजे समाजाची सेवा करणं साधं बाब नसतं. म्हणून मला समाजाच्या आशीर्वादाने आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळं ए टू झेड आई वडील भावाचं सगळ्याच्या आशीर्वादाने मला पाहायला मिळालं. म्हणजे हे समाजाचा अभ्यास करणं हे योग्य असतं आणि तेच म्हणजे शब्द कानाकोपऱ्यात म्हणजे समाजाला निदर्शनात आणून देत असतं. आणि जितकं बी माझ्या समाजाचं जर कामे करायचे आहे प्रत्येक डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट असेल बालकल्याण असेल बांधकाम विभाग असेल पाणी पुरवठा असेल आणि महसूल डिपार्टमेंट असेल आणि बालकल्याण म्हणजे बालविकासचा विभाग असेल आणि प्रत्येक ग्रामपंचायत विभाग असेल आणि प्रत्येक विभागाचा याच्यात मध्ये माझा अधिकाऱ्यांचं बरोबर संपर्क जास्त होता आणि त्या अधिकाऱ्यांबरोबर प्रेमाने वागून आणि खोटं बोलत असेल त्याच्यात रागाचा शब्द निघत असेल पण माझं अधिकाऱ्यांचं शिपाईपासून तर हाय लेवलपर्यंत त्या अधिकाऱ्यांचा संपर्क करून समाजाचं काम इतका जोरात सुरुवात केलं की आज बी म्हणजे माझं सराबरी करणारा म्हणजे तो समाजच सांगेल. मी नाही सांगू शकत. समाज सांगेल की या वाण्यादादांनी सुरुवातीपासून काय काय केलं आहे हे समाज सांगेल. मी नाही सांगू शकत आणि मला सांगायचं एवढं बी हे नाही आहे. जितका जो कामाचं म्हणजे आता सुरुवाती इंग्रजच्या काळाच्या वेळेचं रस्त्याचं एकाच रस्त्याचं बजेटमध्ये दिसायचं एक धोडगाव ते जमणा आणि हा अक्कलकुवा ते धोडगाव पर्यंत एवढा रस्ता दिसायचा आणि ते रस्ते वन विभागाचं भोपाळहून म्हणजे त्याच्या अधिकारात फाईल इथून खालून ते फाईल वर पाठवले आणि वर पाठवून म्हणजे ते फाईल आले तर हे खेड्यापाड्यातले रस्ते वन विभागाच्या परवानगी मिळाली. त्यानंतर रोजगार हमीमध्ये आणि वन विभागाचं डिपार्टमेंट RPAचं डिपार्टमेंट आणि यामार्फत जर कामाचं सुरुवात करत असेल तर आज बी एक पुढारी सायलन्स म्हणजे द्यायला पाहिजे की हा रस्ता मी इथून इथे काढला. त्याच्यानंतर CM देशवाय PM देशवाय हा माणिकराव दादा खासदार होते. ते सुरुवातीच्या मातीच्या कामाचं सुरुवात केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्या रस्त्यावर म्हणजे कामं खोडीकरण माती डांबरीकरणचं कामाचं त्यांनी दिलं होतं. हे साक्षीदार आमदार केसी पाडवे आमदार पद्माकर ओढवे हे साक्षीदार आहे आणि CK पाडवी साक्षीदार आहे आणि अनेक प्रकारचं म्हणजे जे पहाडातलं जे सीताराम असेल आणि इतकं भारी भारी म्हणजे व्यक्ती म्हणजे साक्षीदार आहे. आणि जे काम केलं आहे ते शासकीय आश्रम शाळा आहे वस्ती शाळा आहे आणि अंगणवाडी आहे दवाखाना आहे आणि पोस्ट ऑफिस आहे आणि हे टावर आहे आणि इतकं भारी भारी आणि जे काम आहे ते वृक्ष लागवड आहे. हे पद्माकर ओढवेने म्हणजे इतकं भारी मार्गदर्शन दिलं वृक्ष लागवडचं सांगायचंच काम नाही. सांध्या डायाने दिलं मार्गदर्शन वृक्ष लागवडचं सांगायचंच काम नाही. म्हणजे त्या मार्गदर्शनाप्रमाणे
आज बी लोकांना सांगत असतो आणि पूर्ण माझ्या टेकड्यात पारशी सेट माझे सगळे झाडे काढून घेऊन गेला बी, तरी माझे त्या जागेवरचं झाडे फारीच जागेवर आणि रेव्हेन्यूच्या जागेवर आज बी झाडे सागाचं आहे आणि आज बी लावलेलं आहे. पण मार्गदर्शन त्यांनी माझे पद्माकर वडवी, केसी पाडवी आणि संध्या डाये यांनी म्हणजे केल्याबरोबर हे काम जरा सुरुवात केलं. आता माणिकराव दादा तो हे झाले, सुरजसिंग दादा म्हणजे ते होतेच, त्यांनी बी मार्गदर्शन हे करत असतात. असं नाही म्हणजे की सगळं जितकं काम केलं ते वडीलधाऱ्यांचं शिफारसाचं मार्फत जे पदाधिकारीचं शिफारसचं मार्फत म्हणजे कामं करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायती तेव्हा 48 ग्रामपंचायत्या होत्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये वस्ती शाळा हे DPP अंतर्गत स्पेशल डिपार्टमेंट KK वडवी म्हणून होते अधिकारी धुळे जिल्हा असताना. आणि हे 98ला म्हणजे ते जिल्हा विभाजन झालं तेव्हा म्हणजे मी पंचायत समिती सदस्य होतं. मला फिरायच्या वेळ विजयकुमार गावित असेल त्याच्याबरोबर मला राज्यमंत्री होते तेव्हा मी पंचायत समितीचे सदस्य होतं. ते पण कामं करायचं आले वेळ म्हणजे हे खूप दिलीप मोरे होते आणि गोविंदराम होते, जर्मनसिंग वासाई साहेब होते नवापूरचं. म्हणजे इतकं भारी व्यक्ती मला म्हणजे मार्गदर्शन केलं. जगन्नाथ बाबा होते, ठीक आहे, खूप भारी लोक होते. ते मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनचं बारगड साहेबांचं त्यांची आई होती, ते पण मार्गदर्शन करायचे. आणि दिलवरसिंग दादा बरोबर फिरून जे ओळख झाली ते म्हणजे आज बी हृदयामध्ये आहे. आणि जे केसी पाडवीने सांगितलेलं, चांद्या डायाने जे सांगितलं आहे ते पण हृदयात आहे. पद्माकर वडवी आणि आमचं म्हणजे बहिणीचा मुलगा विजय सिंग तो पण माझं मार्गदर्शन केलं. माझं भाऊ होते वेस्ता डाया, त्यांनी बी मार्गदर्शन केलं मदलपाड्याचं. आणि लालसिंग नुरिया त्यांनी मार्गदर्शन केलं. कालूसिंग महाराज त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे हे म्हातारे लोक जे ते म्हणजे होते ते मला त्या मार्गदर्शनप्रमाणे आज बी काम केलं, आजपर्यंत काम करत आलं. पण पुढे काय करायचं तो विचार करत आहे. मी सामाजिक क्षेत्राचं जास्त इंटरेस्ट घेतो आहे असं सांगून माझं मुलाखत इथेच संपवत आहे. जय हिंद.